नमस्कार मंडळी, शौर्य आणि मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा तर आज मस्तपैकी अशा गव्हाच्या चिकाच्या अशा फुलासारख्या कुरड्या आलेल्या आहे. खूप छान अशा कुरड्या लागते ह्याच्यात. तर इकडे मी गहू घेतले होते. गहू स्वच्छपैकी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर 4 दिवस भिजायला ठेवून द्यायचे. 4 दिवस भिजायला ठेवताना रात्रीचे दररोज गहू धुवून काढायचे. नंतर कुमट असा वास येत नाही गव्हाचा, त्याच्यामुळे धुवून काढायचे रात्रीचे. तर 4थ्या दिवशी गहू मिक्सरमधून काढून घ्यायचे. नंतर चीक काढायचं त्याचं 2 ते 3 वेळा चीक गाळून घ्यायचं. नंतर गाळल्यानंतर चीक आपलं 1 दिवस तसंच ठेवून द्यायचं. चीक झाल्यानंतर चिकाचा खडा होतो तयार, तर वरचं पाणी गढूळ काढून टाकायचं. नंतर असं चीक घ्यायचं. 1 ग्लास मी इथं चीक घेतला. 1 ग्लासला 2 ते 2.5 ग्लास मी पाणी ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये आपलं चीक टाकून द्यायचं. उकळीच्या पाण्यामध्ये चीक टाकायचं नाही, गोडे होतात. तर कोमटच पाण्यामध्ये चीक टाकायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, खायचा सोडा टाकायचा. तर शाश्यावरल्या अशा कुरड्या, सर्व कुरड्या टाकायच्या. तर इथे मी व्हाईट कलरच्या कुरड्या टाकलेल्या आहेत. तर येलो कलरच्या पण टाकलेल्या आहे. इकडे ऑरेंज कलरच्या पण आणि पिंक कलरच्या पण, सर्व कलरच्या अशा कुरड्या केलेल्या आहे मी. खूप छान अशी कुरडी लागतात. या पद्धतीने जर कुरडी केली तर खूप छान, बघा अशा फुलासारख्या, गुलाबाच्या फुलासारख्या अशा कुरड्या दिसतात. तर तळून बघल्या तर खूप अशा फुलणाऱ्या कुरड्या, एक पण कळी अशी पडली नाही आपल्या कुरडीची. तर बघा अशा कुरड्या कशा फुललेल्या आहे आपल्या. तर अशा पद्धतीने कुरड्या करायच्या. तर पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.